आज आपण पाहणार आहोत जगातील सर्वात साधा सोपा असा आपला रवा केक। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। घरामध्ये जे साहित्य असतं त्यामध्येच हा केक बनला जातो। त्यासाठी 1 कप रवा घेतलेला आहे। रवा घेताना फक्त बारीक घ्यायचा, जेणेकरून केक छान असं सॉफ्ट मऊ होतो, नाहीतर दाणे दाणे दिसतात जर जाड रवा घेतला तर। जर तुमच्याकडे नसेल बारीक रवा तर तो मिक्सरमध्ये फिरवून घ्या, म्हणजे तो बारीक होईल। 1 कप रवा, अर्धा कप पिठी साखर आणि अर्धा कप दूध घेतलेले। हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित फेटून घ्यायचं। फेटून घेतल्यानंतर 10 मिनटं झाकून ठेवायचं, जेणेकरून रवा घातला आपण त्यामध्ये तो छान असा फुलला जाईल। त्यानंतर ज्यामध्ये आपण केक बेक करणार आहे त्यासाठी बघा मी एक केक टीन घेतलेले आहे, त्याला आता तेलाने ग्रीस करूया। ह्याच्यामध्ये आपण केक बेक करणार आहे त्यासाठी आपण हे पूर्वतयारी करून घ्यायची अगोदर। तेलाने ग्रीस केल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पीठ लावायचं, जेणेकरून आपला केक सहज डिमोल्ड होईल, त्यासाठी ही प्रोसेस करायची आहे। जर तुमच्याकडे बटर पेपर असेल ना तर तुम्ही बटर पेपर लावलात तरी चालेल, पण प्रत्येकाकडे बटर पेपर असतो असं नाही आहे, त्यामुळे ही प्रोसेस करा। आता हे झालेलं आहे, बाजूला ठेवूया। त्यानंतर मी केकमध्ये टूटी फ्रूटी घालणार आहे, त्यासाठी मी पाव वाटी टूटी फ्रूटी घेतलेले आहेत। तर तुमच्याकडे असेल तर घाला, अदरवाईज नाही घातलात तरी चालेल, पण टूटी फ्रूटीने रवा केक खूप छान लागतो खायला। आधी अयंकर बेकरीमध्ये मिळतो बघा, तसाच लागतो। तर टूटी फ्रूटी जर अशाच घातल्या ना केकमध्ये तर त्या तळाशी जाऊन बसतात, त्याच्यामुळे अशाच नाही घालायच्या। त्यामध्ये बघा 1 चमचा मी गव्हाचं पीठ घातलेले, छान असं मिक्स करून घ्यायचं। हे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। आता हे बाजूला ठेवूया, तोपर्यंत बघा रवा पण छान असा फुललेला आहे। तर हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतल्यानंतर मिक्स करून झालेलं आहे, याच्यामध्ये पाव कप तेल घालायचं आहे। तर तेल कोणतं पण घाला, पण फक्त त्याचा वास येत असेल ना ते तेल घालू नका। तर मी ते शेंगतेल वापरलेलं आहे। तुम्हाला बटर हवं तर बटर मेल्ट करून टाका पाव कप, किंवा तूप पण टाकलं ना तरी मेल्ट करून टाका। आता हे छान असं फेटून घेतलं, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा कप गव्हाचं पीठ घातलेले आहे। तर मी इकडे हेल्दी केक बनवते त्यामुळे मी इथे गव्हाचं पीठ वापरले। तुम्हाला जर मैदा वापरायचा असेल तर तुम्ही मैदा वापरा। आणि हे छान असं मिक्स करून घेऊया, छान असं फेटून घ्यायचं। जेव्हा आपण जे वस्तू टाकणार ना त्या व्यवस्थित असं फेटून घ्यायच्या, म्हणजे छान असा केक आहे ना हलका आणि असा सॉफ्ट होतो। आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं, मीठ घातल्यानंतर पुन्हा मिक्स करून घेतलं। हे बघा छान असं मिक्स करून झालेलं आहे। मीठ त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये मिल्क मेड वापरणार आहे। हा पदार्थ नक्की टाकून बघा, खूप छान टेस्टी होतो केक। पाव कप मिल्क मेड टाकलं। मिल्क मेड टाकल्यामुळे ना सेम अयंकर बेकरीमध्ये जसा मिळतो ना रवा केक तसाच केक लागतो। छान मिक्स करून घ्यायचं। प्लीज तुमच्याकडे एक रिक्वेस्ट आहे माझी, जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा आणि कमेंट पण करा, म्हणजे मला पण कळेल की तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात की नाही। जर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला नसेल तर तुम्ही डिसलाईकसुद्धा करू शकता। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। आता हे मिश्रण बघा घट्ट खूप आहे, तर असाच जर केक बेक केला तर आपला केक आहे ना कडक होईल, फुलणार नाही व्यवस्थित। त्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये दूध घालायचं आहे। तर थोडं थोडं करून दूध घालायचं। मी इथे पाव कप दूध वापरणार आहे, पण थोडं थोडं करून घालायचं आहे। एकदम दूध घालायचं नाही, थोडं थोडं करून घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। तर हे मिश्रण मला थोडंसं घट्ट वाटतं, त्यामुळे उरलेलं दूध आहे मी सगळं वापरलेलं आहे इकडे, आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, छान असं फेटून घ्यायचं। ते बघा हे मिश्रण एकदम परफेक्ट झालेलं आहे। जर तुम्हाला इथे सैल वाटलं अजून तर तुम्ही थोडासा रवा वापरू शकता, पण आवश्यकता आहे हे प्रमाण वापरून करा, एकदम परफेक्ट होईल। त्यानंतर ह्याच्यामध्ये 1 टीस्पून बेकिंग पावडर घातलेली आहे आणि हाफ टीस्पून बेकिंग सोडा घातलेला आहे। त्यानंतर हाफ टीस्पून व्हॅनिला इसेन्स घातलं आहे। तर तुमच्याकडे व्हॅनिला इसेन्स नसेल तर तुम्ही वेलची पावडर घातलात तरीही चालेल। आता बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि व्हॅनिला इसेन्स हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं। आता ही प्रोसेस आहे ना फास्टमध्ये करायची आहे, कारण की ह्याच्यामध्ये गॅस निर्माण होतो, त्यामुळे आपला केक फुलला जातो। त्याच्यामुळे ही प्रोसेस फटाफट करायची आणि लगेच आपल्याला हा केक बेक करायला ठेवायचा आहे। तर ह्याच्यामध्ये आपण आता टूटी फ्रूटी घालून घेऊया। हे मिक्स करून व्यवस्थित झालेलं आहे। छान बघा हे मिश्रण छान फुललेलं आहे। तर आपण जे टूटी फ्रूटीला पीठ लावून ठेवलेलं त्यातली अर्धी टूटी फ्रूटी आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे केकमध्ये, आणि बाकीची मी वरती लावायला ठेवणार आहे।
आता हे मिक्स करून झाले. आता लगेचच केक टिनमध्ये हे मिश्रण ओतून घेऊया. ओतून घेतल्यानंतर थोडंसं हे टॅप करायचं, जेणेकरून ह्याच्यामध्ये एअर बबल्स निर्माण होतात आपण टाकताना. तर असं टॅप केल्यामुळे एअर बबल्स कमी होतात आणि छान असा एकसारखा केक फुलला जातो. आता हे टॅप करून झालेलं आहे. आता उरलेल्या टुटी फुटी वरतून घातल्या. तर तुमच्याकडे टुटी फुटी नसेल तर तुम्ही ड्रायफ्रूटचे काप ह्याच्यावरती टाकू शकता. तर हे झालेलं आहे टुटी फुटी लावून. आता हा केक कुकरमध्ये बेक करणार आहे. त्यासाठी मी 10 मिनिटं कुकर असा छान प्रीहीट करून घेतलेला आहे. त्यामध्ये एक वायर सँड ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे भांडं ठेवायचं केकचं. ठेवल्यानंतर हे झाकण लावायचं. पण कुकरचं झाकण लावताना काय करायचं, वरची शिट्टी आहे ना काढून टाकायची आणि रबर देखील काढायचं. पण मी विसरली रबर काढायचा. काही हरकत नाही आहे रबर असलं तरी, पण फक्त काय होतं रबर खराब होतो ना, त्याच्यामुळे रबरसुद्धा काढून ठेवायचा. तुम्ही नक्की काढून ठेवा. तर हा केक बेक करण्यासाठी मला इकडे 50 मिनटं लागलेली आहेत. तर व्यवस्थित केक बेक करून घ्यायचा, नाही तर कच्चा राहतो. मध्ये मध्ये चेक करायचा, एक अर्धा तासानंतरच चेक करायचा केक. आणि त्याच्यानंतर जर कच्चा वाटला तर पुन्हा बेक करायचा. अशा पद्धतीने केक आपला झालेला आहे बेक करून. त्यानंतर केक चेक करताना मध्ये चेक करायचा, कारण की मध्येच तो कच्चा राहतो. आजूबाजूला चांगलाच शिजला जातो, पण मध्ये कच्चा राहतो. हे बघा आपला केक परफेक्ट शिजलेला आहे. आता हा आपण कुकरमधून काढून घेऊया. कुकरमधून काढून घेतल्यानंतर हा केक पूर्ण थंड करून घ्यायचा आहे. थंड केल्यानंतरच हा डिमोल्ड करायचा आहे. तर थंड करण्यासाठी मी वरती असं कपडा टाकते, म्हणजे काय होईल वरती केक असं सुकणार नाही. कारण की थंडीच्या दिवसामध्ये ना खूप असा ड्राय होतो केक, त्याच्यामुळे ना वरती असा कपडा ठेवायचा. अर्धा एक तास झालेला आहे, केक छान थंड झालेला आहे. आता केक डिमोल्ड करण्यासाठी चाकूने ना साईडच्या कडा असा सोडवून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर हा केक काढायचा, म्हणजे सहज निघतो. ते बघा मस्त आपला केक झालेला आहे. तर गव्हाचं पीठ वापरल्यामुळे ह्याचा कलर हा असा ब्राऊन आलेला आहे थोडासा. तर मैदा वापरलात ना तर एकदम असा व्हाईट होतो हा केक. तर केक आता प्लेटमध्ये काढून घेऊया. मस्त आहे आपला. तुम्हाला मी कापूनसुद्धा दाखवते. तुम्हाला मी हा केक कापून पण दाखवते. इतका मस्त झालेला आहे ना, व्यवस्थित आतून शिजलेला आहे, एकदम सॉफ्ट झालेला आहे, मस्त जाळीदार एकदम झालेला आहे केक. तर तुम्ही नक्की हा केक करून बघा. हे बघा तुम्हाला मी दाखवते, एकदम मस्त झालेला आहे. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा आपण भेटणारच आहोत एक नवीन छान सोप्या रेसिपीसह. तोपर्यंत बाय. धन्यवाद.